श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ दे. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षाचा काळ हा पितरांसाठी अर्पण करण्यात आला आहे. भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होतो. यंदा ही तिथी 17 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, तर ती 2 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. ऋषीमुनींनी आपले संपूर्ण जीवन हे 16 विधींमध्ये बांधलेले आहे. यातील पहिला विधी हा जन्म आहे आणि शेवटचा विधी म्हणजेच अंत्यविधी. भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून ते अश्विन कृष्ण अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येचा हा 16 दिवसांचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षामध्ये काही उपाय केल्याने पितृऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते, तसेच अनेक समस्यांपासून सुटका होते. असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. दिवा कोणता घ्यायचा आहे, शिवाय या दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू तुम्हाला पितरांना प्रसन्न करण्यासाठी टाकायची आहे, जेणेकरून आपले पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील, आपल्यावर येणारी सर्व संकट निघून जातील. तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील जी तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी आहे, त्या तिथीला पितरांना पाणी, तीळ, तांदूळ, जव आणि दर्भ याचे पिंड बनवून पितरांचे श्राद्ध केले जाते. तसेच ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पितृ प्रसन्न होतात. त्यांच्या आनंदाने पितृऋणापासून मुक्ती मिळते. श्राद्ध हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी मानला जातो. पितृपक्षाला श्राद्ध तिथी असेही म्हटले जाते. यापैकी मध्यान्ह व्यापिनी तिथीला महत्त्व असते. जर तुम्हाला पितरांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहिती नसेल तर अमावस्येला श्राद्ध करावे. पण श्राद्ध हे तिथीनुसार करायला हवे. ज्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू होतो त्यांनी चतुर्दशीला श्राद्ध करावे. या दिवशी पितरांचे तर्पण आणि पूजाविधी केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. यावेळी पिंडदान आणि तिलांजली दिली जाते. तर पूर्वजांसाठी आधीपासून तुमच्या घरामध्ये श्राद्ध केलं जात नसेल, पितरांची सेवा तुमच्या घरामध्ये होत नसेल, तर अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या येतात, शारीरिक समस्या वाढतात, घरामध्ये मानसिक समस्या वाढतात. आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. म्हणावा तसा पुरेसा पैसा घरामध्ये येत नाही, घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही, अनावश्यक खर्च वाढतात. आजारपण वाढतात. घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते. घरामध्ये मानसिक समस्या आहे, ज्यामध्ये सतत कुटुंबामध्ये वादविवाद, कलह, भांडणं होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. तुमच्या घरातील लहान मुलं असतील तर ते सतत किरकिर करतात, व्यवस्थित खात-पीत नाहीत. मोठी मुलं असतील तर त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, ते हट्टीपणा करतात, घरच्यांचं ऐकत नाहीत. तुमच्या उपवर मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत. अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही. तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर ते कार्य सिद्धीस जात नाही. त्यामध्ये तुम्हाला अपयशच येतं. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमची भरभराट होत नाही. नोकरीमध्ये तर म्हणावी तशी तुमची प्रगती होत नाही. यासारख्या अनेक समस्यांचा सामना हा पितृदोषामुळे करावा लागू शकतो. पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांना तृप्त केल्यानंतर ते आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात. तुमचे आई-वडील हयात असतील तरी देखील तुमच्या आजी-आजोबांसाठी तुम्हाला पितृपक्षामध्ये श्राद्ध हे घालावं लागतं. तुमच्या आई-वडिलांच्या हातून हे श्राद्ध घालावं किंवा तुम्ही केलं तरी चालतं. बघा, पितृदोष असेल ना तर तो 3 पिढ्यांपर्यंत भोगावा लागतो. म्हणूनच पितृपक्षामध्ये ह्या ज्या सेवा आहेत त्या व्हायलाच हव्यात. तसं तर आपण वर्षश्राद्ध देखील घालत असतो. पण पितरांचा हा जो पंधरवडा आहे या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात. म्हणून ही सेवा प्रत्येकाच्या हातून व्हायलाच हवी. पितृपक्षामध्ये आपण पितरांचं श्राद्ध केल्यानंतरही या 15 दिवसाच्या काळामध्ये पूर्वज आपले पृथ्वीवरतीच वावरत असतात. म्हणूनच 15 दिवस रोज अगदी नित्यनियमाने तुम्हाला पूर्वजांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही कुठे-कुठे लावू शकता हे देखील मी शेअर करणार आहे. जिथे जमेल तुम्हाला तिथे हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दिवा कोणी लावावा, तर आपल्या घरातील कर्ती स्त्री असेल किंवा पुरुष असतील, तर दोघांपैकी कोणीही हा दिवा लावला तरीही चालेल. बघा, आपल्या सर्व महिलांच्या बाबतीत असं होतं की महिन्याला आपली अडचण येते, म्हणजेच मासिक धर्म येतो आणि या 15 दिवसाच्या काळामध्ये ती अडचण येऊ शकते. मग अशा वेळेस तुमच्या पतींनी हा दिवा लावला तरीही चालतो. पण जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल, तर सुतक जे आहे ते 10 दिवस पाळावं लागतं.
सुतकाच्या काळामध्ये तुम्हाला चुकूनही हा दिवा जो आहे तो लावायचा नाही. सुतकामध्ये आपण तसंही कोणतंही धार्मिक कार्य करत नाही. त्यामुळे पितृ देखील देवासमान असतात. त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही. सुतक फिटल्यानंतरच मग तुम्ही ही सेवा करू शकता आणि सुतकामध्ये तुम्हाला पितरांचं श्राद्ध देखील घालता येणार नाही. ते श्राद्ध तुम्ही सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी घालू शकता. तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. हाच दिवा आपण पुढील 15 दिवस वापरायचा आहे. तो बदलायचा नाही आणि तो दिवा नंतर कोणत्याही पूजामध्ये किंवा इतर शुभ कार्यामध्ये वापरायचा नाही. कारण तो पूर्वजांच्या स्मरणार्थ आपण लावला होता. तुम्ही एखादी मातीची पणती घेऊ शकता. ती रोज स्वच्छ धुवून तीच तुम्हाला परत वापरायची आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा आवर्जून लावा. थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये मीठ घालायचं नाही. त्याचा एक दिवा तयार करायचा आणि हा दिवा जो आहे तो तुम्ही रोज तयार करायचा आहे. कणकेचा दिवा 1 दिवस वापरल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला वापरता येत नाही. पण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. म्हणून तुम्ही कणकेचा दिवा देखील लावू शकता. रोजच्या रोज तुम्हाला कणकेचा दिवा जो आहे तो बनवायचा आहे. आता रोज संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर दिवे लागणीच्या वेळेस, दिवे लागणीची वेळ ही संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान. आता याच वेळेमध्ये आपले पूर्वज देखील आपली वाट बघत असतात. ज्याप्रमाणे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये याच वेळेत आगमन करते, अगदी त्याच प्रकारे पूर्वज देखील थांबलेले असतात. म्हणून शक्य झालं तर या वेळेमध्ये करा किंवा मग तुम्ही 6:30 पासून ते रात्री 9 पर्यंत हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपण घेतलेला जो दिवा आहे, त्या दिव्यामध्ये आपल्याला जे तेल घालायचं आहे ते म्हणजे मोहरीचं तेल. मोहरीचं तेल तुम्ही विकत आणून ठेवा आणि हेच तेल पूर्वजांच्या स्मरणार्थ आपल्याला वापरायचं आहे. तर मोहरीचं तेल घालायचं, 2 वातींची 1 वात करून आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे. आता हा दिवा ठेवण्यापूर्वी त्या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. मग तुम्ही एखादी प्लेट वापरू शकता. त्यामध्ये थोड्याशा अख्ख्या अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. कारण दिव्याला नेहमी आसन असावं. मग जर तुम्ही आसन प्लेटचं वापरणार नसाल, तर तुम्ही एखादं विड्याचं पान घेऊ शकता, पिंपळाचं पान घेऊ शकता आणि त्यावरती हा दिवा जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे. तो दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळदी-कुंकू अर्पण करायचं. त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ हे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात. म्हणूनच आपण पिंडदान करताना देखील त्यावरती काळे तीळ टाकतो आणि पितरांना ज्यावेळेस आपण नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस देखील त्यावरती काळे तीळ टाकले जातात. तर चिमूटभर काळे तीळ टाकल्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो कुठे ठेवायचा आहे? तर सगळ्यात पहिला उपाय, या उपायामध्ये तुम्हाला तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे, त्या दिशेला जी रूम असेल, त्या रूममध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दक्षिण दिशेची जी भिंत आहे, त्या भिंतीजवळ हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे आसन घेऊन बसायचं आहे आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार घर नसल्यामुळे अडचणी येऊ शकतात. दक्षिण दिशेला जर त्यांचं बाथरूम असेल, तर मग तिथे तुम्हाला हा दिवा लावता येणार नाही. मग अशा वेळेस तुम्ही हा दिवा कुठे लावायचा आहे? तर पहा, आपल्या घरामध्ये पाणी पिण्याचा जो माठ असतो, आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा देवीचा, देवी लक्ष्मीचा म्हणजेच देवी पार्वतीचा निवास असतो. तर त्या ठिकाणी आपण हा दिवा लावू शकतो. पाण्याचा माठ जो असतो तिथे देखील पितृ येतात. त्यामुळे तिथे हा दिवा जो आहे तो सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून घालायची आणि दिव्याला आसन देऊन तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला तो पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ किंवा तुम्ही एखादा हंडा भरून ठेवलेला असेल, त्या हंड्याजवळ दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. यासोबतच तुम्हाला एक दिवा जो आहे तो पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास तर असतोच, पण यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पितरांचा देखील वास असतो. तुमच्या घराच्या आसपास एखादं जर पिंपळाचं मोठं झाड असेल, तर तिथे तुम्हाला हा दिवा घेऊन जायचा आहे. सोबतच तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि हळदी-कुंकू देखील घ्यायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी-कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आणि पिंपळाच्या झाडाजवळ दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला पूर्वजांचं स्मरण करत हा दिवा जो आहे तो पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ हा दिवा तिथे लावल्याने पूर्वजांचे आशीर्वाद तर आपल्याला लाभतातच, याशिवाय भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचे देखील भरभरून असे आशीर्वाद लाभतात. त्यानंतरचा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावायचा आहे. बघा, मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि असं म्हणतात की पंधरवाड्याच्या 15 दिवसांमध्ये आपले पूर्वज हे उंबरठ्याबाहेर थांबलेले असतात.
म्हणूनच दही भाताची आघाडी ज्यावेळेस पूर्वजांना अर्पण केली जाते, ती उंबरठ्याबाहेर दिवा ठेवूनच त्यामध्ये ती आघाडी टाकली जाते. आता हा जो दिवा आपल्याला उंबरठ्याबाहेर लावायचा आहे, तो संध्याकाळीच लावायचा आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंती घेऊन त्यामध्ये मोहरीचं तेल घालू शकता आणि दिवा असाच तुम्हाला तयार करायचा आहे. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्याला उंबरठ्याबाहेर लावायचा आहे. तर कसा लावायचा? तर सांगितल्याप्रमाणे दिव्याला तुम्हाला आसन घ्यायचंय. पिंपळाचं पान घेऊ शकता किंवा विड्याचं पान घेऊ शकता किंवा तुम्ही प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्याचं तुम्ही दिव्याला आसन द्यायचं आहे. उंबरठ्याच्या कोणत्याही बाजूला तुम्ही दिवा लावू शकता. फक्त दिव्याची जी ज्योत म्हणजे दिव्याची दिशा जी आहे ती दक्षिणेकडे असावी. त्यानंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही करू शकता. पूर्वजांचे स्मरण करायचे आणि अगदी रोजच्या रोज तुम्ही उंबरठ्याबाहेर पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता. आणि असं नाही की हे चारही ठिकाणी तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत. पण शक्य झालं तर श्राद्ध तिथी ज्या दिवशी आहे, त्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ हा दिवा तुम्ही नक्की लावा. त्यानंतर इतर दिवशी कोणताही एक दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. जसं की पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ किंवा तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे किंवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर. रोज तुम्हाला दिवा बदलायचा नाही. तोच दिवा तुम्ही स्वच्छ धुवून परत वापरायचा आहे. कणकेचा दिवा मात्र तुम्हाला रोजच्या रोज बदलावा लागेल. तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा, जेणेकरून तिथे कीटक वगैरे हा दिवा जो आहे तो खाऊन घेतील. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ.